नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, यावर्षी बुलढाणा लोकसभेचे इलेक्शन हे खूप मजेशीर असणार आहे, कारण की यावेळेस संदीप शेळके आणि रविकांत तुपकर यांच्या रूपाने दोन नवीन दावेदार आपल्याला रिंगणामध्ये पाहायला मिळणार आहे। यावेळेमध्ये म्हणजे कसं असेल यावेळेसचं इलेक्शन, तर याचबद्दल आपण आज थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, आता थोड्याच दिवसात लोकसभेचे इलेक्शन आहे, त्यामुळं आपापल्या पक्षाची तयारी एकदम जोमात चालू आहे। आणि याच्या व्यतिरिक्त हे जे दोन दावेदार आहेत, संदीप शेळके आणि रविकांत तुपकर, तर हे कोणाकोणासाठी डेंजर ठरू शकतात किंवा येणारा जो काळ आहे तो कसा असेल, त्याचबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करूया। 2 महिन्यावर इलेक्शन आलं तरी कोणता उमेदवार उभा राहील हे नक्की नाही। आता लोक संदीप शेळके आणि रविकांत तुपकर या नव्या दमाच्या नेत्यांना इलेक्शन लढायची घोषणा केली, तर त्यांचा पक्ष कोणता राहील हे काय अजून ठरलेलं नाही। दुसरीकडं खासदार प्रतापराव जाधव यावेळेस जरा तळ्यात मळ्यात दिसताय। भाजपवाले उमेदवार बदला म्हणतात आणि आपले बुलढाण्याचे संजूभाऊ म्हणतात की भाजपच्या सर्वच प्रतापराव जाधव 4थ्या नंबरवरती आहे ती। आता काय बोलता, तर मुद्दा असा आहे की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बुलढाणा जिल्हा ओळखला जातो, बुलढाणा शहर। पण आता शिवसेना दोन झाल्यात, ती म्हणजे, तर या दोन शिवसेनेमधली खरी शिवसेना कोणती? प्रतापराव जाधव शिवसेनेच्या तिकिटावर 3दा खासदार झालेत, त्याआधी मेकरात 2दा आमदारकी गाजवली, राज्यमंत्री पद मिळवलं। 2019ला नवीन म्हणून त्यांनी मतदारांनी त्यांचा स्वीकार केला। 2014 आणि 2019ला त्यांचं मोदी लाटेत जमलं असं लोक म्हणतात। महाविकास आघाडी सरकार असताना खासदार जाधवांनी भाजपवाल्यांना नको ती दूषण म्हणजे नको ते बोलले होते। कुठं गेले अच्छे दिन, कुठं गेला विकास, अशा काहीतरी टोलेबाजी त्यांनी त्यावेळेस केली होती। पण आता गंमत अशी झाली आहे की मोदी सरकारच्या काळात विकास झाल्याचे दावे करावे लागत आहे। परिस्थिती तशी आहे, कारण आता हिंदुत्वासाठी ते भाजपसोबत आहे, पण मुद्दा आहे तो त्यांच्या तिकिटाचा। त्यामुळं यात जरा तळ्यात मळ्यात असं वाटतंय। शिवसेनेकडून यंदा जरा घाम गाळावा लागलाय असं लोक म्हणत आहेत। दुसरा मुद्दा असा आहे की संदीप शेळके राजश्री शाहू परिवाराच्या माध्यमातून हा माणूस फेमस झालाय। गावखेड्यातल्या हजारो गोरगरीब होतकरू तरुणांना या माणसाने पोटा पाण्याला लावलं। धनिक मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 40,000 महिलांना छोट्या कर्ज वाटप केली। त्यातून अनेक महिलांना शेळ्या घेतल्या, कोणी पापडाचा उद्योग सुरू केला, कोणी लोणचं बनवलं। या सर्वांमध्ये त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होत आहे। सरकारमध्ये चांगलं नफ्याचं चालू असताना संदीप शेळके यांच्या डोक्यात आता राजकारणात उतरण्याचा प्लॅन घुसलाय। त्यात काही चुकीचं नाही, लोकशाही आहे, पण राजकीय पार्श्वभूमी नाही, पक्षही नाही। असं असताना प्रस्थापित लोकांना टक्कर देण्यासाठी हिंमत लागते। ती हिंमत त्यांनी दाखवली। योजनाबद्ध रीतीने त्यांचं काम सुरू आहे। वन नंबर बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्हाभरात सभांचा धडाका सुरू आहे। आणि विशेष म्हणजे हा माणूस मुद्द्याचं बोलतो असं लोकांना वाटतंय। पुढं काय होतं हे कळलंच, पण गेम जुळून आलाच तर संदीप शेळकेचे जमू शकतं असं लोक म्हणतात। रविकांत तुपकर हा माणूस
पुऱ्या महाराष्ट्रात फेमस आहे. तसं या माणसाचं काम मोठं आणि नावही मोठं. शेतकऱ्यासाठी हा माणूस कुठं बी हजर असतो. एवढं असूनही राजयोग जरा हुलकावणी देतो. 2014ला असते चिखलीचे आमदार, पण नशीब आडवं आलं. त्यानंतर महामंडळ मिळालं, पण आता काही दिवसात त्यांच्या नेत्यानं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनीही लाल दिवा सोडला. 2019ला लोकसभा लढवली असती असं वाटलं, पण तेव्हाही युती आघाडीच्या खेळात कार्यक्रम पांगला. आता मात्र त्यांनी ठरवलं, काही झालं तरी यंदा मेळ जमवायचा. कार्यकारिणी टीम उभी केली आहे. या माणसाचं भाषण ऐकायला बम गर्दी जमते. यंदा बुलढाण्यात काढलेला एल्गार मोर्चा तर लय गाजला. तर मुद्दा हा आहे की भाऊ कोणत्या पक्षाकडून लढतील? स्वाभिमानीकडून लढतील की अपक्ष लढतील की महाविकास आघाडीकडून लढतील? भाजपकडून सगळी दारे त्यांनी उघडी ठेवली आहे. आता त्यासाठी कोण दार उघडतंय हे पाहूया. पण यंदा भाऊ फुल फॉर्मात आहे. आता आधीसारखं होऊ नये. ऐनवेळेत माघार घ्यायची वेळ येऊ नये, म्हणजेच झालं. आता नवीन गर्दी पाहता एक नाव आणखीन आहे, चिखलीच्या नरूभाऊचं. उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत ते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहे. यांचं तिकीट जवळजवळ फायनलच आहे, यांचे जवळचे लोक सांगत आहेत. पण त्यांचा पक्ष हा महाविकास आघाडीत. आता तुम्ही सांगा, जिल्ह्यातले महाविकासवाले एवढे सोपे वाटलेत का? त्यांच्याकडे पण खासदारकीची इच्छा असणारे दावेदार आहेत. हर्षवर्धन सपकाळ सारखे निष्ठावंत म्हणतात. तर एकंदरीत यंदाच्या इलेक्शन मध्ये कोण उमेदवार कोणत्या पक्षात राहील या 4 जणांचा चर्चा केली. ते कुठं राहतील याचा काही नेम नाही, कारण हे इलेक्शन आहे असं लोक म्हणतात. सर्व गोष्टीमध्ये यंदा आपल्या बुलढाणा जिल्ह्याला भावी खासदार म्हणून कोण मिळेल याची सर्वत्र चर्चा आहे. व प्रतापराव जाधव यांचं यावेळेस काय होईल, म्हणजे शेवटी हे इलेक्शन आहे, याला काही सांगता येत नाही की कोणाची नैया पार होईल आणि कोणाची नैया डुबेल. तर मित्रांनो, हा आपला छोटासा आढावा आपल्या सर्वांसमोर आपण सादर केला आहे. तुम्हाला कसा वाटला? आवडले असेल लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला कोणासोबत जायला आवडेल, म्हणजे कोणाला खासदार म्हणून पाहायला आवडेल, कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो,